मी खूप प्रेम केलंय तुमच्यावर. तुमच्याशिवाय आयुष्य काढणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. पण ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलं त्या माणसाने माझा एवढा मोठा विश्वासघात केला ना, जो मी कधीच पचवू नाही शकणार. पण म्हणून घटस्फोट? मी म्हटलं ना, तू हवा तितका वेळ घे, विचार कर, पण प्लीज परत ये. म्हणजे प्लीज असं कायमचं तोडून नको टाकूस प्लीज. झालंय तुमचं बोलून, निघते मी. तुला काहीच बोलायचं नाही? नाही, येते. बिझनेस मीटिंग वाटतं. स्वतःची एवढी चिकनी बायको असताना दुसऱ्यांच्या बायकांबरोबर लफडी करताना लाज नाही करा वाटत तुला? माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी काढलास तर मारून टाकीन. कळतंय कसं काळी जळत? कळतंय स्वतःच्या बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर बघताना कसं वाटतं? कळतंय? मी तर फक्त बोललो रे तुझ्या बायकोबद्दल. तू अनघा राजे माझी मैत्रीण आहे. तुझ्या बायकोला मी नाही ओळखत. उघड्या डोळ्याने आंधळी कोशिंबीर खेळतोयस तू सत्यजित. ए अनुराधा खोपकर, अनघा राजे, कन्फ्युजन कधीच मिटलं? तू तिकडेच आहेस. फायदा रे कुठे आहे माझी अनु? घरी गेलो, घरी नाहीये. फोन करतोय, लागत नाही. खिशात घेऊन फिरतो तू? गाडीची किल्ली राहिली होती. नमस्कार वहिनी. नमस्कार वहिनी. मी मिस्टर अनुराधा खोपकर. बर, मी अनुराधा खोपकरांचा मिस्टर. हा नाही नाही, ऍक्च्युली मी अनघा राजे, अनघा राजांचा मिस्टर. मंजिरी, तू जा इथून. माझी थांबण्याची इच्छा सुद्धा नाही. काय काय झालं वहिनी? मी काही लागेल असं बोललो का तुम्हाला? हे तू प्लीज प्लीज माझ्यासमोर तमाशे तरी नका करू. वहिनी बघा ना, म्हणजे मी माझ्या हरवलेल्या बायकोचा फक्त पत्ता विचारायला आलो होतो. बघा नाही कसे. मंजिरी, आपल्यात कधीच काहीच सुधारू शकत नाही सत्यजित. कारण तुमचा भूतकाळ आणि तुमचं वर्तमान तुमची पाठ कधीच सोडत नाही. मंजिरी, तमाशा नाही. वहिनी आत्ताच सांगून गेले तू. कॉफी पिणार? कम 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 बेटा. हॉकाय डिटेक्टिव्ह एजन्सी. हा, गुड आफ्टरनून. माझं नाव पृथ्वीराज सरनाईक. मला निंबाळकरांशी बोलायचं होतं. ओके, मग अपॉइंटमेंट द्या ना तशी. आय वुड लाईक टू मीट हिम पर्सनली.
किती वाजता? ओके 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 ओके, दॅट विल डू. थँक्स. काय रे दादा, डिटेक्टिव्ह एजन्सी? हो, अरे आपले कॅप्टन निंबाळकर आहेत ना, तेच चालवतात ती एजन्सी. हो, पण त्याची तुला काय गरज पडली? शिवराज, युद्धात शत्रूवर तोफ डागायची असेल तर आपल्याकडे दारुगोळा ठासून भरलेलंच हवं. म्हणजे तू सत्यजित रावांच्या मागे डिटेक्टिव्ह लावणार आहेस? अरे पण का? माझं त्या दिवशी महाबळींशी बोलणं झालं. त्याने सुचवलं. ते म्हणाले कलेक्ट द डट. सो आय एम डुइंग द सेम. पण दादा, तू मंजिरीने सांगितलेली अट विसरलायस का? तिने आपल्याला निक्षून सांगितलं होतं की कोर्टात वैयक्तिक गोष्टीवर चिखलफेक होणार नाही म्हणून. शिवराज, कसं आहे ना की आपली गाडी जर चिखलामध्ये रुतली असेल आणि आपल्याला ती बाहेर काढायची असेल तर आपला हात चिखलामध्ये आपल्याला घालावाच लागतो ना. शिवाय त्या दिवशी गद्दारांच्या बोलण्यामध्ये सुद्धा असं आलं होतं की नवऱ्यानं समजा कोर्टामध्ये सिद्ध केलं की बायको व्यभिचारी होती तर मुलीची कस्टडी नवऱ्याकडे जाण्याचे चान्सेस वाढतात. आणि मला खात्री आहे हे सगळं करण्याकरता तो त्या आशिषचं जुनं भूत, गाडलेलं भूत त्या थडग्यामधून बाहेर काढेल. अरे पण सत्यजित रावांना व्यवस्थित माहिती आहे की त्यात काहीच तथ्य नाहीये. नियमांना धरून खेळण्यासाठी मुधोळकर कधीच प्रसिद्ध नव्हता. तो आकडा शिरणारच. म्हणूनच त्याच्या आधी त्याची अब्रू वेशीवर टांगून त्याची सगळी हवा मला काढून घ्यायची. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ना. पण दादा, यात सगळ्यात मनूला खूप त्रास होईल. हो ना, पण तो तात्पुरता असेल. एखादा आजार जर आपल्याला कायमचा पळवून लावायचा असेल तर आपण इंजेक्शन घेतो की नाही. त्यावेळेस त्रास होतोच, पण आजार कायमचा पळून जातो. तसाच मुधोळकर नावाचा आजार माझ्या मनूच्या आयुष्यामधून मला कायमचा काढून टाकायचा. आई, काय झालं? दादा, अरे आईला अस्थमाचा अटॅक आला होता दुपारी. डॉक्टर येऊन गेलेत आणि त्यांनी औषधे तीच कंटिन्यू करायला सांगितली आहेत. पण दादा, आई सकाळी वहिनींना भेटायला गेली होती. ते कळलंय मला. आई, तू का गेली होतीस तिथे? मला माझी सून घरी परत यायला. बरं बरं, ऐक, तू आता बोलू नकोस. आराम कर. आई, पण मला हे कळत नाहीये की तिकडे असा काय विषय झाला की ज्याने तुला एवढा त्रास होतोय. तुला वहिनींचे बाबा काही बोललेत का? ते नव्हते रे घरी. मग गौरांग, नको तिथे तुझी अक्कल नको चाललीस. माझ्या सोनेनं माझ्या मुलाला घटस्फोटाची नोटीस पाठवली. एवढं कारण पुरे नाहीये का मला अस्वस्थ होण्यासाठी? सॉरी आई. प्लीज आई, प्लीज आताशी एक्साइट होऊ नकोस. गौरांग, तू सुद्धा आता शब्दाला शब्द नको वाढवूस प्लीज. मी तुम्हाला बळावर आणणार आहे. सहानुभूती वाटते म्हणून नाही. मनू, झोपली का शुभ्रा? हो, आत्ताच झोपली. तू कुठे बाहेर गेली होती का दुपारी? हो, म्हणजे
शुभ्रासाठी आता ते फॉर्म्युला मिल्क सुरू करायचा विचार करते. म्हटलं त्या सगळ्या गोष्टींची खरेदी करू म्हणून गेले होते. मला वाटतं पण शुभ्रासाठी एखादी गव्हर्नेन्स ठेवायला काय हरकत नाही. गव्हर्नेन्स कशाला? अगं म्हणजे काय आता तिचं अंगावरचं फिडिंग बंदच होणार असेल तर मग तिच्यासाठी म्हणजे तिला बघण्यासाठी एखादी बाई ठेवायला काय हरकत आहे. म्हणजे तुला सुद्धा मोकळं होता येईल ना. अहो बाबा, पण मी आहे ना तिची काळजी घ्यायला. उगाच कशाला गव्हर्नेन्स वगैरे. अगं पण मी बघून ठेवली आहे तशी एक बाई. बाबा तुम्ही मला एकदाही विचारलं नाही. अगं तशी ती खूप अनुभवी आहे आणि शेवटी ती आपल्या सोयीसाठीच आहे ना. म्हणजे शुभ्रा तुझ्या बरोबरच असेल, फक्त तुला कुठे जर बाहेर जायचं असेल तर मग तुला तिची अडचण होणार नाही. बाबा प्लीज, मला जेव्हा माझ्या शुभ्राची अडचण व्हायला लागेल ना तेव्हा मग हवं तर मी एकदम तलवार वगैरे नको उपसू दे. हे बघ ती उद्या येणारच आहे ना, आपण तिला भेटूया. नकार देणं आपल्या हातात आहे. ओके ठीक आहे. आणि बघ उद्या दुपारी मी जेवायला नाहीये, मी जाणार तर. म्हणजे माझा एक मित्र आहे अशोक वाडेकर, अच्छा त्याचा मुलगा उद्या कोल्हापुरात येतोय, तर उद्या दुपारी मी त्याच्याबरोबरच. बरं. चल. हो. विहंग आहे की हे काय? गोळी. डोकं दुखतंय ना? तुला कसं कळलं? अरे आल्यापासून डोकं धरून बसलायस. झोप झालेली नाहीये हे कळतंय. कामाचा खूप स्ट्रेस आहे का? तो नेहमीच होता कदाचित, पण सत्यजितमुळे कधी जाणवला नाही. इतके दिवस प्रत्येक संकट झेलायला तो नेहमी पुढे असायचा. मला तर माहित नाही मला हे एकट्याला सगळं जमेल की नाही ते. नक्की जमेल. प्रॉब्लेम काय माहिती का, मी एक सरळ साधा विचार करणारा माणूस आहे आणि आमच्या धंद्यात बराचदा वाकडा विचार करावा लागतो. त्या दादा होळकर सारख्या सापाच्या मेंदूत शिरून त्याची पुढची खेळी काय असेल हे फक्त सत्यजितच ओळखू शकतो. तो दादा, आय मीन सॉरी, म्हणजे मी दादाचं नाव तुझ्या समोर. इट्स ओके विहंग. खरं तर या सगळ्यामध्ये माझी कशी मदत होईल हे माहित नाही मला, पण त्या माणसाच्या नरकात 5 वर्ष घालवली आहेत मी. गन पॉइंटवर लोकांना कागदांवर सह्या करताना पाहिले, लाच घेताना पाहिले, त्या दादाचे पाय चाटताना पाहिले, आणि ज्यांनी काही केलं नाहीये त्यांचे पाय मोडतानाही पाहिले. विहंग, या सगळ्याचा तुम्हाला काही उपयोग होणार असेल तर सांगा मला, मी मदत करेन. या दादाचा कोणी सल्लागार आहे का? कारण आता तो जी खेळी खेळतोय ती दादा होळकरची स्टाईल नाहीये. नक्कीच कोणीतरी वेगळा माणूस असावा. माझ्या माहितीत तरी त्याचा कोणी सल्लागार नाहीये. म्हणजे त्या दादाच्या दरबारात कायमच संख्येसारखे विदूषकच फिरत असतात. म्हणजे हा कदाचित कोणीतरी नवीन माणूस असेल. माहित नाही, पण सहसा कोणाचे सल्ले वगैरे ऐकणाऱ्यातला माणूस नाहीये तो. एनिवे, थँक्स गोळीबद्दल. विहंग, अनघाताईंबद्दल काही कळलं का?
कोणालाही न सांगता अशा कशा निघून जाऊ शकतात त्या? नाही, पण मला खात्री आहे त्या दिवशी इथे जो काही प्रकार झाला त्याच्यानंतर शालिनी मावशी तिला नक्की काहीतरी. एखाद्याची काही चूक नसताना देव कशी काय शिक्षा देऊ शकतो? लाईनीत उभी राहा, तुझ्या आधी माझा नंबर आहे. मधुरा गेल्यापासून हाच प्रश्न मी रोज देवाला विचारतोय, अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये. निघतो. बाय. बाय. तुम्हाला बसायला सांगितलंय. एक्सक्यूज मी. बसायला तुम्हाला बसायला सांगितलंय की आमच्या खुर्चीत. काय झालं दादा? थोडे चिडल्यासारखे वाटतंय तुम्ही. चिडल्यासारखे नाही, चिडलोच होता मी. काय झालं? 50 फोन केले तुम्हाला आम्ही, एकही कॉल अटेंड नाही केला तुम्ही. आणि वर आपल्या तीर्थरूपांचं घर असल्यासारखं बागडता इकडे तुम्ही. दादा होळकरनी बांधलेली धर्मशाळा ही. दादा, मला माझी पण काही टेन्शन्स आहे. आणि तुमच्या पेरोलवर असलेला नोकर नाही मी, हाडूक टाकला की धावत यायला. ए सिद्धपुरुष अजय खोपकर, तांबडे बाबाच्या परम भक्ताला असं कोणी बोलत नाही, आणि जो कोणी बोललाय तो इथून जिवंत परत गेलेला नाहीये. तो जिवंत परत जायचं असेल तर जरा अदब ठेवा. मारून टाका मला, मारून टाका. होईल समाधान. काय मिळणार आहे मला माझं? मी तुम्हाला मदत करायला निघालो आणि तुम्ही माझ्यावर कसली मदत? त्याला फालतू जमीन दुप्पट बाजार भावाने विकत घ्यायला लावली, मला खड्ड्यात घातलं मला. हे बघा दादा, तुम्हीच मला म्हणाला होता तुम्ही तात्पुरतं नुकसान सहन करू शकता म्हणून. अरे हरट टणक असली म्हणजे काय खड्ड्यात थोड्या मारायच्या माणसाने? म्हणजे पोहता येत असं म्हणजे काय रिकामे सिमेंट टँक मध्ये थोबाड फोडून घेत स्वतःच. पायरीने जावा. कुठे तुमच्या पायऱ्या? कुठे तुमच्या पायऱ्या? मी तुम्हाला पायऱ्यावर चढवीन असो, पण त्या अगोदर तुम्हाला मला एक पत्ता शोधायला मदत करावी लागेल. ते काम सन्माननीय संख्ये यांचं आहे, त्यांना भेटा. नाही दादा होळकर, आता सत्यजित विरुद्धच्या रेसमध्ये पुढचा गिअर तेव्हाच पडेल जेव्हा मला माझ्या बायकोचा, माझ्या लाडक्या अनुचा पत्ता कळेल. म्हणजे असं आहे, हे झालं ते. ठीक आहे, तुमची अनु, तिचा पत्ता आम्ही तुम्हाला देऊ लवकरच मिळवून. एक करते ना, मुधोळकरच्या घराला लावा आग. त्यातून जे उंदीर पळतील त्यातला उंदीर तुम्हाला येईल ओळखतात तुमचा. ती त्याच्या घरी नाहीये. मी गाडी चालू तर करून ठेवा. गिअर कधी आणि कुठला टाकायचं मी तुम्हाला सांगतो. मला फक्त तुमची अनु मिळाल्याशी म्हटलं आहे ना, आणि आम्हाला गिअर पडले. चांगलं आहे चौदा. सिद्धपुरुष चांगला आहे चौदा.
आज ऑफिसला जाणार असेल ना सध्या? बघूया. बघूया म्हणजे विहंग सांगत होता की तू ऑफिसला जात नाहीस त्यामुळे त्याला ऑफिसचं काम घरी घेऊन यावं लागतं. मग जाव रे, ऑफिसला जाऊन काय करू? नुसता बैस, काही काम करू नको, नुसता बैस. पण जा. काय शरीराची हालचाल झाली ना की मनाला सुद्धा उभारी येते माणसाच्या. वहिनी, प्रियाचा फोन आलता. काय म्हणाली? नाही, ती म्हणाली की 2 दिवसानंतर ती आणि सुभाषराव पुन्हा इथं येत आहेत ऑस्ट्रेलियाहून.